हळद हे या 7-8 महिन्यातलं महत्वाचं पीक आहे. एकाच दिवसामध्ये या हळदीच्या पिकामध्ये 1200-1300 रुपयाची तेजी आणि 1300 रुपयाची मंदी यायला लागलेली. याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहेत. NCDX मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक केला जातो, त्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातात. तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली, नांदेड, हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तर निकृष्ट दर्जाचा थर्ड ग्रेडचा माल घेण्यात आलेला आहे आणि त्यांना चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्यात येत आहे. ऍक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तेजी मंदीवर असतो. डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे. डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो, डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो. परंतु NCDX वर मॅन्युप्युलेटेड करून कॉम्प्युटरवर तेजी मंदी दाखवून त्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी मंदी करण्यात येत आहे. याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे. म्हणून आज एक बैठक घेण्यात आली. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले. त्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर अर्थमंत्री, कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवल्या जाणार आहे. ज्या पद्धतीनं तेलबिया NCDX मधलं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादकांना न्याय मिळाला, त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा NCDXच्या बाहेर काढल्या गेलं पाहिजे. तर आणि तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल, व्यापाऱ्यांना भाव मिळेल. हे या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे. निश्चित येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातील सर्व 10-15 खासदार घेऊन आम्ही कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊन हळद NCDXच्या बाहेर काढण्याशिवाय राहणार. आज परिस्थिती अशी की हिंगोली सारख्या ठिकाणी 12 महिने तुम्हाला 50-4,000 पोत्याची आवक राहिली कुठची. वाशिमला सारा 10,000 पोत्याची आवक राहिली, 10,000 पोत्याची आवक राहिली, अशी परिस्थिती आहे. आणि येणाऱ्या पुन्हा यावर्षी पेरा वाढलेला आहे. म्हणून फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतात. एक आपण सांगितले येणारा ऑक्टोबरचा वादा आहे तो जर भाऊ 9,000 आणि 8,000 आला मग तर मला आत्महत्यात मला 2-4 रुपये आपल्या इथल्या दिसायलेत ना, फोटो काढून ठेवा, त्याच्यात 2-4 आत्महत्या करतील पा. हे सांगा तुम्हाला नाही तर बँकवाला म्हणते तुम्ही बँक पावती ठेवली आहे ना, तू शिकून टाक. ती वस्तुस्थिती होणार आहे. म्हणून या गोष्टीकडे गांभीर्याने घेणं. आता मी भाऊ याच्यावर मी बोललो, विनोद तावडे साहेबांना माझं रात्री बोलणं झालंय. विनोद तावडेंना पण मला वाटते पाठवलेला मी ते मराठीतला कागद मराठी असं पाठवलाय. ते पिशवी गोल साहेबांना या ठिकाणी पत्र देणार आहे. आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमदार असतील, आपण त्या ठिकाणी खासदार असतील, माननीय मुख्यमंत्री आपण सोबत आहात. मुख्यमंत्र्यांनी गोष्ट अतिशय आवर्जून सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हे येणाऱ्या हळदीचं पीक मेन होणार आहे. म्हणून महाराष्ट्र लिडिंग करावं लागेल. तुम्ही असताल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सर्व आपण या ठिकाणी आपण फेस जर केलं सर्व याच्यातून मार्ग निघेल आणि व्यापारी शेतकरी जिवंत राहतील. अन्यथा फार भयान परिस्थिती होणार आहे. म्हणून एवढीच विनंती आहे की आपण NCDX मध्ये काढायचं नसेल तर 2 कंडिशन ठेवा. फार्मरचा माल घेतला पाहिजे आणि व्यापाऱ्याचा आमच्या लोकल वसमत हिंगोली नांदेड याचा माल तुम्ही घेतला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कंडिशन टाका. आम्ही म्हणालो आमची गांजरी 1% गांजरीची 1% काटणं बाबा, आमची 1% माती निघली नाही निघली तरी आम्ही 1% देतो ना. खडा नाही, गोटा नाही, गांजरी नाही, काहीच नाही तरी आम्ही होतो. आम्हाला प्रीमियर नको देऊ. प्रीमियर कोणाला भेटायला आहे? लिमिटेड लोकांना जे महत्वाचे जे पकडलेले लोक आहेत ते प्रीमियर द्यायला भाऊ झालं. म्हणजे तो म्हणतात ना मोठा माणूस मोठाच होत चाललाय, लहान माणूस लहानच होत चाललाय. वस्तुस्थिती या ठिकाणी व्हॅल्यू म्हणून डिफरन्स आपल्याला करणं अतिशय महत्वाचं आहे. मी 2-3 प्रीमियर माल, गाजरी, टक्के हे आपण जर महत्वाचे विषय घेतले आणि फार्मर आणि व्यापाऱ्याचा माल लागला तर आम्हाला NCDX मध्ये काय काढायचा आम्हाला इंटरेस्ट नाही. आमचा माल सुपर क्वालिटीचा माल त्याने त्या ठिकाणी घ्यावा. आमच्या शेतकऱ्याचा सुपर क्वालिटीचा माल शेतकऱ्यांनी घ्यावा, शेतकऱ्याचा फार्मर NCDX ने घ्यावा, मग चालू द्या. मग या ठिकाणी आमची काय अडचण नाही. पण माल सगळा शेतकऱ्याचा फुकट येईल. पण नाव कधी कधी बधी चर्चा देतो, ओम चर्चा देतो, साहेबात देतो. म्हणजे माझं नाव बदनाम झालेलं आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, याच्या अगोदर झालेल्या आहेत. मग अशा नावानं माल टाकायचा. पण ते सिटिंग काय बंद होईल, नाव चेंज व्हायले, कर्मचारी व्हायले, पण करणारे तेच समजून घ्या. फर्म चेंज व्हायले पण त्याच्या ठिकाणी माल जे सेटिंग बसलेली आहे तोच माणूस करायला आहे. म्हणून काही लोकांच्या याच्यामध्ये काहीच उन्हेमध्ये 1% लोकांमुळे हळदीचं आणि मराठवाड्याचं फार मोठ्या शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणून आपल्या तुम्हाला विनंती करतो काय विषय आपण गांभीर्याने घेऊ. येणाऱ्या काळामध्ये आपण हा पिशवी गोयल साहेब असतील, अमित शहाजी असतील आणि माननीय पंतप्रधान साहेब असतील याच्याप्रमाणे विषय जावा. नाही तर भाऊ आम्हाला मार्केट बंद करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो मी फिजिकल व्यापारी, मी बद्री सेठ, बाकी सगळे स्टेजवर बसलेला TVX सेठ. आम्हाला नाव इलाजानं निजामाबाद, सांगली, हिंगोली पूर्ण मार्केट आम्ही हळदीचं बंद करून टाकू. आम्ही सांगून देऊ आम्हाला हळदीचा व्यापार करायचा नाही. आम्हाला जोपर्यंत सुरक्षित वाटत नाही भाऊ
तोपर्यंत आम्ही धंदा करण्यात काहीच पण सगळा धंदा करून पण बरबाद झाला तर नाही केलं पण साबित राहून आपण आमच्या धंदा करून तर भिशाला लागायचं काम माल कोण घ्यायला मग आता आम्ही सगळे घ्यालो ना ते डब्यात खेळ करून चला 6% आपण 6% डाऊन पण माल फिजिकल उचलायचा आहे त्यास किती परिस्थिती बेकार असते तुम्हाला माल मार्केटला पडलेला आहे मंदी आली मार्केट माल विकला नाही व्यापारी बंद होऊ शकत नाही फेस करायचंय म्हणून हा विषय अतिशय गांभीर्याचा आहे आणि या गांभीर्यावर आपण या ठिकाणी या बाबतीत चर्चा करावी अशी मला वाटते आपण ज्या ठिकाणी असाल आम्ही आपण जे प्रतिनिधी आम्ही कुठे तुमच्यासोबत या तयार आहेत आपण त्या ठिकाणी निश्चितच ही मिटिंग आपण लावली आणि जो ह्याचा चोरी झाली भाऊ याच्यात आता पकडला गेला माल त्याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे तो माल उचलला गेला नाही पाहिजे यासाठी काय करायचं सिव्हिलचे तुमचे पदाधिकारी जे आहेत त्यांना माझी मानवी येते त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे फौजदारी गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही सबक शिकवायला गेल्या